नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश थोरात. मूळतः संभाजीनगरवरून आहे. इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या 2 सेगमेंटमध्ये काम करत आलोय. पर्सनॅलिटीवर काम करत असताना खूप मोठ्या प्रमाणात असं लक्षात आलं, की स्पेशली यंगस्टर्समध्ये काम करत असताना जाणवलं, की पालक आणि विद्यार्थी यांच्यामधलं दुवा होण्याची गरज कुठेतरी आहे कोणाला तरी. ही लिटरली खूप मोठी गरज आहे. आता वयाच्या लहान वयापासूनच पॅरेंटिंग ही प्रोसेस जर प्रॉपर पद्धतीने समजून घेता आली. मला काय होतं माहिती आहे का, म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये कोणाला तरी म्हणजे मुलांना कसं सांभाळायचं, मुलांना कसं वाढवायचं हे काय शिकवायची गरज आहे का? पण मला असं वाटतं, की काही गोष्टी आपल्याला नक्की जाणून घ्याव्या लागतील. माझं म्हणणं आहे शिकण्यापेक्षा या गोष्टी अंगी कराव्या लागतील. कारण पालकत्व म्हणजे काय? तर पालकत्व ही एक जबाबदारी आहे, की जी स्वतः जर करायला लागलो, तर ते मुलांमध्ये येणार आहे. परंतु काय करायचं ना, हाच प्रश्नचिन्ह आहे. जसं आपण मोबाईलच्या बद्दल, स्क्रीन टाईम बद्दल बऱ्याच साऱ्या एक गोष्टी कव्हर अप करत काही गोष्टी सांगितल्यात. पण खरं आहे मॅडम तुम्हाला सांगतो ना, की आज कोणाला ना कोणाला तरी मुलं आणि पालक यांच्यामधला दुवा होण्याची प्रचंड गरज आहे. जेणेकरून दोघांनाही हे लक्षात येणार आहे, की नाही खरंच आपल्या मुलांना कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? कधी रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. कधी रिएक्शन देणे गरजेची आहे. ती कशी असली पाहिजे? त्याचा परिणाम काय होऊ शकतो? या गोष्टींचा एनालिसिस करणं कुठेतरी मला असं वाटतं, की मिस होत आहे. सॉरी टू से मी ही गोष्ट इथे सांगायला पाहिजे की नाही मला माहीत नाही. परंतु एक माझी वाईट सवय आहे, की मी प्रत्येक लग्नामध्ये गेल्याच्या नंतर काही ऑब्झर्वेशन्स करतो. त्यातल्या त्यात एखाद्या नवऱ्या मुलाकडे आणि नवरी मुलीकडे मी प्रॉपर पद्धतीने एकदा ऑब्झर्व्ह करतो, की खरंच आज हे ज्या नवीन नात्यामध्ये बांधल्या जात आहेत, त्याच्या पुढच्या नात्यात जात असताना खरंच त्यांची आजची एबिलिटी काय आहे? खरंच पालक म्हणून ते स्वतःला किती स्टँड करू शकतील? आणि ती जर उणीव तुम्ही जर भरून काढत असाल, तर मी तुम्हाला मॅडम मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या परीने मी तुमच्या ह्या प्रोग्रामला किती लोकांपर्यंत घेऊन जाता येईल, तोही मी प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी असं आव्हान करतो, की तुम्ही वयाने मोठे असाल किंवा लहान असाल मला माहीत नाहीये. पण आज आपण खरंच कुठे चुकतोय का? किंवा आपल्याला आपल्यामध्ये व्हॅल्युएशन काय करणं गरजेचं आहे, या गोष्टीसाठी पुढच्या 3 दिवसाचा, 2 दिवसाचा जो काही फ्री वेबिनार मॅडम घेणार आहेत, त्यासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहा. इव्हन स्वतः उपस्थित राहू नका, तर आपल्यासोबत 1-2 लोकांना तरी नक्की एक्स्ट्रॉर्डिनरी सांगा, की या आणि बघा नेमकं आम्ही काय करतोय ते. थँक यू व्हेरी मच. येस, थँक यू सो मच श्रीकांत सर. जसं तुम्ही म्हणालात, की पालकत्व जसं आपण कॅटेगराईज केलं 0 ते 5, 6 ते 12, 12 ते 16, 16 ते 20 आपण प्रत्येक स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये जाणार आहोत. सो आपल्याला काही आपण आता पहिलीत, तर पहिलेचा अभ्यासक्रम असं स्टेप बाय स्टेप सगळे पुढे जाणार आहोत. थँक यू सो मच फॉर युअर शेअरिंग. थँक यू सो मच.